काही कळलं? नाही का कुहू, आजूबाजूला सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही येतो. काय अर्थ आहे या सगळ्याचा? त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आपण या महिलाच्या दगडाजवळ आलो. इथे कोणीच नाही अरे. आजूबाजूला सगळीकडे बघितलं का कुठेच नाही येतो. मला खात्री आहे ती सिद्धिमा ना ते मुद्दाम करते हे सगळं. कुहू, क्रिश, अरे देवासारखा धावून आलायस तू. मी केव्हापासून तुला फोन करते माहितीये, तुझा फोनच लागत नव्हता. मला तुझ्या मदतीची खूप गरज होती क्रिश. बरं झालं तू आलास. आय नो, मित्र त्यासाठीच असतात ना कुहू. आणि या क्षणी तुला जितकी माझी गरज आहे तितकीच मलाही तुझी गरज आहे. म्हणजे ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे कुहू. मला काही प्रत्यक्ष मदत नकोय तुझी, पण कधी कधी मित्रांनी एकमेकांवर विश्वास टाकणं, एकमेकांना धीर देणं पुरेसं असतं ना. हो, तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे? 100% आहे क्रिश. झालं तर मग. क्रिश, पण तरीही मला नीट सांग, तू कुठल्या अडचणीत आहेस? ते सगळं सविस्तर सांगेन मी नंतर, पण आता मी धीर द्यायला आणि घ्यायला आलोय. क्रिश, अरे त्या सिद्धिमाने श्लोकला गायब केलंय. कुहू, माझी मनोदेवता मला सांगते की श्लोक सुखरूप आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आणि आता मी तुला प्रत्यक्ष मदत करू शकत नसलो तरी पण सध्याला प्रसाद घे. प्रसाद म्हणजे पॉझिटिव्हिटी, प्रसाद म्हणजे प्रेरणा, प्रसाद म्हणजे आपल्या मनातला विश्वास भक्कम करणारा संकेत, प्रसाद म्हणजे आपण परमेश्वरावर विश्वास ठेवल्याची पोचपावती. कुहू, या प्रवासात तुला जी कोणी माणसं भेटतील त्यांना हा प्रसाद दे, आवर्जून दे. तुला निश्चितपणे मदत होईल बघ. तथास्तु. काय रे क्रिश, कुठे गेला? अगं तोही गडबडीत होता म्हणून गेला. पण गौरव, जेव्हा पण मला मदतीची गरज असते ना तेव्हा क्रिश नेहमी धावून येतो, मला मदत करतो. आता त्याने डिरेक्टली मदत नाही केली मला, पण मला धीर देऊन गेला. आणि आता तोच खूप महत्वाचा होता. पण गौरव, क्रिश म्हणाला की तो कुठल्या तरी अडचणीत आहे आणि मी त्याला काहीच मदत करू शकत नाहीये रे. मला कळतंय कुहू, पण त्याचं संकट दूर व्हावं अशी मनापासून प्रार्थना तरी करू शकतो. हो देवा, प्लीज श्लोकचं रक्षण कर.
त्याला अडचणींपासून दूर कर आणि आमची भेट लवकरात लवकर होऊ दे. आणि क्रिशलाही अडचणीतलं सोडव, त्यालाही मदत कर. भक्तांचा हा चांगुलपणा, माझ्यावरचा विश्वास आणि निस्वार्थ भाव, हीच तर शक्ती आहे माझी. पण गौरव, आता काय करायचं आपण? श्लोकचा काहीच पत्ता नाहीये रे. आणि आपण कोण ग? गौरव, त्याच नंबरवरून फोन आहे. उचल, पटकन उचल. हॅलो, श्लोक कुठे आहे? तुम्ही सांगितलं होतं त्या पत्त्यावर आलो आहे मी, पण श्लोक कुठे आहे? खूप जवळ आहेस तू माझ्या. ओ आय एम सॉरी. म्हणजे मला माहिती आहे की तुला ह्या सिच्युएशन मध्ये काही इंटरेस्ट नाही. बरं, वेगळ्या पद्धतीने सांगते तुला. खूप जवळ आहेस तू श्लोकच्या. श्लोक कुठे आहे? मला लवकरात लवकर सांगा, श्लोक कुठे आहे? तुम्हाला हवंय ते सगळं करतोय ना आम्ही. श्लोक कुठे आहे सांगा प्लीज. ओ कम ऑन कुहू, कधीतरी स्वतःचं डोकं लाव ना. मीच काय सांगायचं सगळं. ओके फाईन, तू आता स्ट्रेस मध्ये आहेस, सो मी सांगते. अगं पोलीस आणि चैतन्यापासून वाचण्यासाठी सावधगिरी नको बाळगायला. वेडी कुठली. झाला टाइमपास करून? आता मी सांगते ते ऐक आणि तिथे ये. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही काय? श्लोक, मी येते. काहीही झालं तरी मी तुला शोधून काढणार आहे. मी येते तुझ्याजवळ. कुहू श्लोकला शोधायला बाहेर पडलीये. म्हणजे सिद्धिमा कुहूपर्यंत कधीही पोहोचू शकते. श्लोक तर आधीपासूनच ती ताब्यात आहे. म्हणजे कुहू आणि श्लोकच्या माध्यमातून सिद्धिमा रुद्राक्षापर्यंत सहज पोहोचू शकते. पण मी हे होऊ देणार नाही. सिद्धिमाच्या गद्दारीमुळेच असा अडकून पडलोय मी इथे. पण आता वेळ वाया घालवून चालणार नाही. बळी द्यायचं ते तिकडे गेल्यावर बघू. पण तिच्या अगोदर मला पोचावं लागेल कुहू पर्यंत. जय हो, जय हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे कसले संकेत आहेत? जय हो. रुद्राक्ष पाताळातून वर येण्याची वेळ जवळ आली. जय हो, जय हो. याचा अर्थ
कुहू आणि श्लोक रुद्राक्षाच्या अत्यंत जवळ पोचलेत. तो क्षण आला. मला लवकरात लवकर पोचावं लागेल तिथपर्यंत. ज्याची मी वाट पाहिली ती वेळ जवळ आलीये. माझी साधना तसे संकेत देते मला. या वेळेपासून पुढच्या 48 तासामध्ये ते रुद्राक्ष पाताळातून कधी वर येईल आणि या वेळेतच ते मला हस्तगत करावं लागेल. नाहीतर पुन्हा हजारो वर्ष थांबावं लागेल. चैतन्य तुला नाही, ही वेळ मी वाया जाऊ देणार नाही. काहीही करून तर रुद्राक्ष मी हस्तगत करेनच. जय हो, जय हो, जय हो. सिद्धिमा, सिद्धिमा, श्लोक, श्लोक. गौरव, अरे कुठे आहे ही बाई? वेलकम वेलकम मिसेस श्लोक दशपुत्रे आणि मिस्टर गौरव, वेलकम. सिद्धिमा, श्लोक कुठे आहे? श्लोक आहे इथेच आहे. खेळ बाद झाला आता. ताबडतोब सांगायचं श्लोक कुठे, नाहीतर जास्त हुशारी नाही करायची माझ्या समोर. श्लोक मिळेल. एक अट आहे. कसली अट? मला एकमुखी रुद्राक्षापर्यंत पोहोचवायचंस. मान्य आहे मला अट. पण त्याआधी श्लोकला माझ्या समोर उभं करायचं. मूर्ख वाटले मी तुम्हाला? खरंच? एकदा श्लोक ताब्यात आल्यानंतर का पोहोचवशील तुम्हाला रुद्राक्षापर्यंत? नाही 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 नाही, माझं काम होईपर्यंत श्लोकची सुटका नाही. म्हणजे तुम्ही सरळ सरळ ब्लॅकमेल करताय आम्हाला? हाँ, मैं ब्लॅकमेल म्हणा, काही म्हणा.
नाही, एकदा तरी श्लोकचा चेहरा बघायचा आहे आम्हाला. ओके, माझं काम होईपर्यंत श्लोकचं नखही दिसणार नाही. सॉरी. नो नो, आय एम सॉरी. तुला आधी श्लोकला सोडावं लागेल. गौरव, आपण खूप ज्ञानी आहोत अशी समजूत आहे या बाईची. पण हिच्या हे लक्षातच येत नाहीये की रुद्राक्षाचा शोध मला आणि श्लोकला एकत्र जोडीने घ्यायचा आहे, तरच तो सापडणार. हे विधी लिखित आहे. गौरव, आपण खूप स्मार्ट आहोत अशी समजूत आहे या बाईची. माझ्यावर कुरघोडी करणारा जन्माला यायचा आहे अजून. तू आणि श्लोक तिथे एकत्र पोहोचणं गरजेचं आहे, मान्य आहे मला. ऍक्च्युली माहिती आहे मला. ओके, हे घडवून आणेन मी, पण माझ्या पद्धतीने. तू म्हणतीयस त्याप्रमाणे रुद्राक्षापर्यंत तू आणि श्लोक जोडीनेच पोहोचाल. पण त्यासाठी श्लोकला सोडायची गरज नाहीये. लागला का फोन? नाही ना लागत आहे. काही समजत नाही मला. ही कुहू आणि गौरव श्लोक पर्यंत पोहोचले, त्यांना तो सापडलाय की नाही. अजून ज्या अर्थी फोन नाही ना, त्या अर्थी अजून नसेल सापडला तो. कारण तसं काही असतं तर लगेच फोन केला असता हो त्यांनी. त्यांना माहिती आहे आपला जीव इथे टांगणीला लागलाय. मग आता काय, परमेश्वराची आळवणी करणं एवढंच आपल्या हातात आहे. परमेश्वरा, दादा, हो दादा, तुम्ही दोघ जण असं काय बघताय माझ्याकडे? हे बघा, चैतन्य स्वामींचा नाद मी पूर्णपणे सोडून दिलाय. आता त्यांचा आणि माझा कुठलाही संबंध उरलेला नाहीये. नाही, ते चांगलंच केलंस. पण हे अगं ते जाऊ देत, मी एक वेगळीच महत्वाची बातमी सांगायला आलोय. दादा, मी आत्ताच बातम्या पाहत होतो. टीव्हीत असं दाखवलंय की हरिपूरच्या आसपास भूकंपाचे धक्के बसलेत आणि वादळे येऊन गेले आणि आकाशातून एक दिव्य प्रकाश जमिनीवर पसरलाय असंही काही लोकांनी पाहिलं. काय सांगतोस काय? हे काहीतरी विलक्षणच आहे हो. काय असेल हो? आई, मला काय वाटतंय की तो जो दिव्य प्रकाश आहे ना, हा आकाशातून पृथ्वीवर नाही आलेला, तर पृथ्वीवरून आकाशात झेपावला असेल असं वाटतंय मला. दादा, हे तेज ना नक्की त्या एकमुखी रुद्राक्षाचं आहे. म्हणजे तो एकमुखी रुद्राक्ष कुहू आणि श्लोकला सापडला की काय? अहो, पण तो चैतन्य, ती सिद्धिमा,
ह्याच रुद्राक्षासाठी धडपड करतायत ना? देवा, मुलांना सुखरूप ठेव बाबा. या शेवटच्या लढाईत त्यांना यश दे देवा.